गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय कामगारांची संख्या झपाट्यानं वाढतीये. काही परप्रांतीयांकडून अंमली पदार्थांची विक्री, व्यसनाधीनता, चोरी, मारामाऱ्या, विनयभंग तसंच इतर गुन्हेगारी प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी सातत्यानं वाढत आहेत. या अनुषंगानं गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीत गोकुळ शिरगाव, कागल औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील गावांमध्ये वाढत्या परप्रांतीय कामगारांच्या वास्तव्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत अनेकांनी परप्रांतीय कामगारांच्या नावाखाली काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक परिसरात वास्तव्यासाठी असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केलाय. पोलिसांनी औद्योगिक क्षेत्रा आणि गावांमध्ये गुटखा, मावा तसंच अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, तसंच परप्रांतीय कामगारांची सखोल पडताळणी करावी, गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. तसंच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांबाबत स्थानिकांची सहकार्याची भूमिका असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाई झाली नाही तर विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून लवकरच मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. बैठकीला कृती समितीचे निमंत्रक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, माजी सरपंच शंकरराव पाटील, उदयराज पाटील, ॲडव्होकेट विनोद कांबळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख विनोद खोत, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील, अर्जुन इंगळे, सतीश एरंडोले, राहुल सुतार, संदीप हेरलेकर, राज मकानदार, अप्पासाहेब कांबळे, अभिजित पाटील, पंडित चौगुले, बाजीराव गायकवाड, शामराव भोसले, दीपक कुरणे, लखन गणाचार्य, मारुती गायकवाड, प्रकाश पोवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.